स्थानिक टॅलेंटला प्राधान्य. हायरिंग लोकल टॅलेंट. मातीतली माणसं सोन्याचं स्वराज्य. स्थानिक टॅलेंटची शक्ती. बाहेरून आलेल्या पगारी सैनिकांपेक्षा आपल्याच मातीसाठी लढणारा मावळा जास्त निष्ठावान असतो. महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना परकीय सैन्याऐवजी स्थानिक टॅलेंटवर विश्वास टाकला. आज आपण शिकणार आहोत तुमच्या बिझनेसमध्ये लोकल टॅलेंट का महत्वाचा आहे. शिवरायांनी सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात राहणाऱ्या मावळ्यांना एकत्र केलं. त्यांना तिथल्या भूगोलाची खडानखडा माहिती होती. हे लोक केवळ पगारासाठी नाही तर आपल्या घरासाठी आणि धर्मासाठी लढत होते. स्थानिक माणसाला आपल्या परिसराची जी जाण असते ती बाहेरच्या कोणालाही असू शकत नाही. तुमच्या व्यवसायात लोकल हायरिंगला प्राधान्य द्या. स्थानिक कर्मचाऱ्यांमुळे ट्रॅव्हलचा खर्च वाचतो. तेथील बाजारपेठेची त्यांना चांगली समज असते आणि संकटाच्या वेळी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. समुदायाला सोबत घेऊन केलेला बिझनेस कधीच अपयशी ठरत नाही. मॅनेजमेंट लेसन. हिरा शोधायला लांब जाऊ नका. तुमच्या आजूबाजूलाच अनेक हिरे आहेत. फक्त त्यांना पैलू पाडण्याची गरज आहे. लॉयल्टी विकत घेता येत नाही, ती विश्वासाने कमवावी लागते. स्थानिक टॅलेंटला संधी द्या. ते तुमच्या बिझनेसला स्वतःच मानतील. तुमच्या बिझनेसमध्ये किती टक्के लोक स्थानिक आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.